नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेचे खाजगीकरण सह पासेस बंद करण्याची जिल्हाधिकारी साहेब लातूर यांच्याकडे मागणी केली आहे। पाहूयात सविस्तर वृत्तांत। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेपैकी लातूरची सिद्धेश्वर यात्रा एक मोठी यात्रा आहे। या यात्रेत देशव्यापी भव्य कृषी प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा, पशु प्रदर्शन, सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध बहुआयामी वस्तूंची खरेदी विक्री, लोककला महोत्सव अशा विविध गुणांनी नटलेल्या लातूरच्या यात्रेत महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून यात्रेकरू येतात। परंतु गेल्या 5-6 वर्षापासून यात्रेचे पारंपरिक मूळ स्वरूप बदलून व्यापारीकरण मोठ्या संख्येने होताना दिसून येत आहे। आनंद मेळा नावाने खाजगी कंत्राटदारामार्फत यात्रा चालवली जात असून यात्रेत प्रवेशासाठी शुल्क आकारणी मोठ्या प्रमाणात केली जाते। तसेच देवदर्शनाकरता शुल्क आकारणी केली जाते। यात्रेतील व्यावसायिकाकडून जास्तीचे भाडेकर व विविध कर आकारले जातात। म्हणून श्री सिद्धेश्वर यात्रेचे बाजारीकरण झाल्याचे दिसून येत आहे। तर दुसरीकडे मोफत यात्रेत लाभ घेण्यासाठी VIP, VVIP पासेस यांच्या यंत्रणा कार्यान्वित झालेल्या दिसून येतात। तरी मेहरबान जिल्हाधिकारी साहेबांनी गुत्तेदारामार्फत होणारी सामान्य भाविक भक्तांची, सामान्य जनतेची व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची लूट थांबवावी, लातूरच्या यात्रेचे खाजगीकरण थांबवण्याकरता सकारात्मकता दाखवावी व सकारात्मकता उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर यांच्याकडे शिवसम्राट वाहतूक सेनेच्या मराठवाडा महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती कावेरी विभूते, मराठवाडा अध्यक्ष दत्ता होळकर, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष विशाल होके पाटील, सुभाष आप्पा मक्कशेट्टी व शिवसम्राट वाहतूक सेना लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली आहे। म्हणून संपूर्ण लातूरकरांचे लक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब काय निर्णय घेतात, काय नाही याकडे लागलेले आहे। कारण लातूरच्या या यात्रेचे हे 72वे वर्ष आहे। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि ताज्या घडामोडी दररोज पहा। धन्यवाद। पाहूयात काही प्रतिक्रिया। नमस्कार, मी कावेरी विभूते, शिवसम्राट वाहतूक सेना मराठवाडा महिला अध्यक्ष लातूरमधून आहे। लातूरचे जे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची आता काही दिवसावरच यात्रा आलेली आहे आणि या यात्रेवेळी सदरील दरवर्षाप्रमाणे गोरगरिबांचे खाजगी करून लूट होत आहे। गेल्या वर्षीही सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं की ज्या पास आहेत त्या पास बंद करण्यात याव्या, कारण लातूर शहरामध्ये जे गोरगरीब जनता आहे त्यांच्याच्यानं पास भरून यात्रा फिरणं होत नाही किंवा त्यांना शक्य नाही। वर्षातून ही एक वेळा यात्रा येत असते आणि यांच्या पासेसमुळे या यात्रेवर गोरगरिबांच्या आनंदावर विरझण पडत आहे। म्हणून आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे की ही पास बंद करण्यात यावी, गोरगरिबाच्या आनंदावर विरझण पाडण्यात येऊ नये। अन्यथा जर यावर्षी पासेस नाही बंद केली तर लातूर शहरामधून या जिल्हाधिकारी जे इथं आहे कार्यालय त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि ज्या धर्मदायी जी संस्था आहे ज्यांच्याकडे हे टेंडर गेलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा या संघटनेमार्फत सामाजिक कार्यामध्ये आमचं सर्व टीम, आमचं शिष्टमंडळ मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात येईल एवढं मी सांगू इच्छिते। आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।